सगळे सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस सुद्धा ह्या माणसांनी मॅनेज केलेले आहेत. अक्षरशः त्या पोरांचे मोबाईल अजून दिलेले नाहीत. त्याचं कोणी जबाबदारी घ्यायची? जय शिवराय मंडळी, काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला म्हटलं होतं, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हॉस्पिटलचं नाव आहे माऊली हॉस्पिटल. हे जे पुरस्कार आहेत हे कशा निमित्त मिळाले ते माहीत नाही, पण काही दिवसांपूर्वी वाडेगावाने या ठिकाणी अक्षरशः 70-80 जणांची टोळी पाठवून या डॉक्टरांनी त्या ठिकाणी एका गरीब कुटुंबाचं उद्ध्वस्त केलं. हे प्रकरण दाबण्याचा भरपूर प्रयत्न केला. आज अक्षरशः अशी परिस्थिती, त्या पोरांचे काही मोबाईल्स वगैरे राहिलेले आहेत, ते मोबाईल्स वगैरे पण. आणि हा हेच ते डॉक्टर आहेत. प्रायव्हेट प्रॉपर्टी जरी असली तरी एक मिनिट, हा चेहरा दिला कोणी यांना, तर हे ते डॉक्टर आहेत, डॉक्टर आंधळे. आणि गरिबाला न्याय मिळाला पाहिजे. दादागिरी करायचं काम नाही करायचं. एक मिनिट सर, दादागिरी हात लावून दाखव, पेशंट दाखव, हात लावायचं काम नाही करायचं. दादा कोण आहे तू? हा, तर डॉक्टर हे आहेत, लहान मुलांचा विलास करतात. आणि ही कोणती पद्धत आहे मला हे समजत नाहीये. नेमकं चाललंय काय? हे युजलेस तुम्ही आहात. तुम्ही 70-80 जणांची टोळी पाठवून कुटुंब उद्ध्वस्त करायला पाहता एखाद्याचं. मग युजलेस कोण आहेत हे पाहायचंय आपल्याला. हे आहे डॉक्टर आंधळे. हा, हे आहेत डॉक्टर आंधळे आणि पत्रकारांना धक्काबुक्की करतात वरून. म्हणजे लोकशाही आहे का काय हे आपल्याला पाहायचंय. आता सगळे सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस सुद्धा ह्या माणसांनी मॅनेज केलेले आहेत. अक्षरशः त्या पोरांचे मोबाईल अजून दिलेले नाहीत. त्याचं कोणी जबाबदारी घ्यायची? हे युजलेस तर तुम्ही नका शिकू आम्हाला. युजलेस तुम्ही काय सांगता आम्हाला? दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे काय तुमचे? दवाखान्याच्या नावाखाली गुंडागिरी चालली काय इथं? अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद. सुरुवात तुम्ही केली सर. चिल्लर कोणला म्हणतो तू? हा, चिल्लर कोणला म्हणतो तू? काय सांगायला लागला? तू लागला सांगायला मला? चिल्लर बिल्लर कोणला म्हणतो तू? इथं शहाणा का नू? अरे कोणी पैसे मागितले तुला? 5-10 रुपये त्या पोरांचे मोबाईल देऊन टाक. तिथून मोबाईल हिसकून आणले, लाजा वाटत नाही तुला? कोण गया? गरीबाला लुटायची कामं करतो तू.